नर्मदा माई संसाराच्या प्रवासात मायेचा शीतल आधार. नदी म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नसतो, तर ती संस्कृती, श्रद्धा आणि अनंत काळापासून मानवी जीवनाला कवेत घेणारी एक चैतन्यमयी जननी असते. विशेषतः नर्मदा माईचे रूप हे भक्तांसाठी केवळ एक जलवाहिनी नसून ती साक्षात मायेची सावली आहे. निसर्गाच्या कुशीत दूर डोंगरांच्या पलीकडे नागमोडी वळणे घेत ही वाहणारी नर्मदा माई आणि पहाटेच्या धुंद धुक्यात दरवळणारा तिचा तो पवित्र ओला गंध, हे केवळ एक दृश्य नाही, तर ते माईच्या जिवंत अस्तित्वाची जाणीव करून देणारे एक प्रतीक आहे. जेव्हा एखादा जीव संसाराच्या व्यापाने, चिंतेने आणि संघर्षाने थकून रिकाम्या हाताने आयुष्याच्या उंबरठ्यावर उभा असतो, तेव्हा त्याला भौतिक सुखाची नाही, तर एका निखळ मायेची भूक असते. माया दे म्हणत व्याकुळ झालेले मन जेव्हा आर्त हाक मारते, तेव्हा त्याला शांत करण्याचे अद्भुत सामर्थ्य केवळ माईच्या शीतल प्रवाहामध्येच असते. नर्मदा भक्तीचा सर्वात मोठा आणि खडतर प्रवास म्हणजे नर्मदा परिक्रमा. हजारो किलोमीटरचा हा प्रवास केवळ पायांनी चालण्याचासाठी नसून तो स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याचा असतो. परिक्रमेच्या वाटेवर चालताना जेव्हा पाय थकतात आणि समोर अनिश्चिततेची काळी वाट दिसते, तेव्हा भक्ताला जाणीव होते की आपण ज्या संसाराचा आणि जबाबदाऱ्यांचा भार आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर वाहिला, तो आता माईंच्या लहरीवर सोपवण्याची वेळ आली आहे. परिक्रमेत पावलोपावली येणारे अनुभव हेच शिकवतात की आपण एकटे नाही आहोत. जेव्हा संकटाचे वादळ मनात भीती निर्माण करते आणि अज्ञाताची धास्ती छातीत धडधड धडकवते, तेव्हा "घे ना ग कवेत मला" ही आर्तहात आपसूकच ओठावर येते. आश्चर्य म्हणजे माईच्या नावाचा केवळ उच्चार करताच डगमगणाऱ्या हृदयात पुन्हा एकदा धैर्याचा आणि असीम आत्मविश्वासाचा संचार होतो. परिक्रमेच्या वाटेवर माईच्या पावन जलाचा स्पर्श म्हणजे जणूच लेकरांसाठी घातलेली ओली पायघडी असते. तिथं गेल्यावर लक्षात येते की संकटे ही मोठी नसतात, तर माईचा आधार त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. जिथे माईचे नाम आणि भक्तांचा श्वास एकरूप होतात, असा श्वास घेतल्याशिवाय जीवन शक्य नाही. तसेच तिचे नाव घेतल्याशिवाय आता जगणे अपूर्ण वाटते. तिची अखंड वाहणारी धार ही भक्ताची एकमेव आस बनून जाते. संसाराच्या कोलाहलातून मुक्त होऊन जेव्हा एखादा साधक नर्मदेच्या पवित्र काठावर शांत बसून डोळे मिटतो, तेव्हा जगातील सर्व गोंधळ क्षणार्धात शमतो. आई हा शब्द उच्चारताच मनातील सर्व भीती, शंका आणि अस्वस्थता बर्फासारखी वितळून जाते. शेवटी नर्मदाई माई म्हणजे एक असा किनारा आहे, जिथे पोहोचल्यावर माणसाला स्वतःची ओळख पटते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिची कृपेची सावली आणि पदराचा आधार मिळावा, हीच प्रत्येक श्रद्धेय मनाची अंतिम इच्छा असते. हा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो पूर्णतः समर्पणाचा आहे, जिथे भक्त आपले संपूर्ण अस्तित्व माईच्या चरणी अर्पण करून मुक्त होतो. नर्मदे हर.